नमस्कार नमस्कार मुजुमदार वाटिकेच्या रसिक संगीतप्रेमी श्रोते आणि प्रेक्षक हो, आज पुन्हा श्रावण महिन्यासाठी छान मनाला आल्हाद देणारं एक गाणं घेऊन मी आपल्या पुढे आलेली आहे भेटायला. भेटीचा परमानंद असतो मला, पण आपला शिरस्थ आहे की आपण संस्कृत सुवचनाने प्रारंभ करतो. आपली संस्कृत वाटिका आहे. आज एक छान सुभाषित आणलं आहे, भवभूतीचं आहे. उत्तर रामचरित लिहिणाऱ्या भवभूतीच्या उत्तर रामचरितातलं हे सुवचन आहे. ते असं आहे, व्यतिषजति पदार्थान अंतरक कोपि हेतुर न खलु बहि उपाधिर प्रीतय संश्रयन्ते विकसति हि पतंगस्योदये पुंडरीकः द्रवति च हिमरश्मौ उद्गते चंद्रकांतः. फार अर्थपूर्ण सुवचन आहे श्रोते हो. पहिल्या दोन ओळी जीवनाचं सत्य सांगितलं आहे. व्यतिषजति पदार्थान अंतरक कोपि हेतु. व्यतिषजति म्हणजे आकर्षून घेतो. दोन जीवांना अंतरात्म्यातील एक कुठला तरी समान धागा आकर्षून घेतो. काय सुंदर ओळ आहे. व्यतिषजति पदार्थान, दोन पदार्थांना, दोन जीवांना एक त्यांच्यामधला आंतरिक धागा, एक आंतरिक धागा आकर्षून घेतो. पुढे महत्त्वाचं आहे, न खलु बहि उपाधीही प्रीतय संश्रयन्ते. प्रेम हे कधी बाह्य उपाधींचा आधार घेत नाही. काय चिरंतन सत्य आहे. प्रेम हे कधी बाह्य उपाधींचा आधार घेत नाही. दोघांच्या मनातला एक आंतरिक धागा एकमेकांकडे आकर्षून घेतो. व्यवहारात दृष्टांत सांगितला आहे. व्यवहारातला व्यतिषजति पदार्थानंतरक कोपि हेतुर न खलु बहि उपाधिर प्रीतय संश्रयन्ते विकसति हि पतंगस्योदये पुंडरीकः. पतंग म्हणजे सूर्य, पुंडरीक म्हणजे सूर्यविकासी कमळ. किती भिन्नता आहे, स्थान भिन्नता, स्वभाव भिन्नता, वैविध्य आहे. सूर्य आकाशात, सूर्यविकासी कमळ पाण्यामध्ये, पुंडरीक. आंतरिक धागा एक आहे, आंतरिक धागा एक आहे. सूर्य प्रखर तरी ते सूर्यविकासी कमळ उमलतं. तो सूर्य इतका तेजपुंज, ते कमळ खाली खोल चिखलात पाण्यात, पण तरी आंतरिक कुठला तरी धागा दोघांचे युगानुयुगे प्रेम टिकवणे. विकसति हि पतंगस्योदये पुंडरीकः द्रवति च हिमरश्मौ, द्रवति च हिमरश्मौ उद्गते चंद्रकांतः. चंद्रकांत नावाचा मणी असतो. नावच चंद्रकांत आहे. दिवसा कितीही सूर्याच्या प्रखरुणात ठेवा, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. पण रात्र झाली, सूर्याचे अमृत मधुर चंद्राचे अमृत मधुर चंद्रकिरण पाझरायला लागले की तो चंद्रकांत म्हणी द्रवती, पाझरतो. चंद्रकिरणांनी पाझरतो. केवढा कडक मणी येतो. सूर्याच्या प्रखरुणात काहीच होत नाही त्याला, पण चंद्र उगवला की चंद्राच्या सुमधुर शीतल किरणांनी तो पाझरतो. काय साम्य आहे? स्थान वैविध्य आहे, गुणधर्म वैविध्य आहे, पण मनातला एक समान धागा, युगानुयुग दोघांचं प्रेम टिकवणे. सूर्य आणि सूर्यविकासी कमळ आणि चंद्र आणि चंद्रकांत मणी दोघे भिन्न 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 आहेत, पण तरी मनातला एक समान धागा दोन पदार्थांना एकत्र आणत असतो. सुंदर सुवचन श्रोते. भवभूतीचे सगळी सुवचनं छान आहे. आज ह्या आशयाचं एक गाणं की ज्यांचं दोन जीवांचं एकमेकांवर मन गुंतलेलं असतं, स्थान वेगळं असतं तरी त्यांची मनं एकमेकात अशी संलग्न असतात, त्यांना सुखात दुःखात आपल्या जोडीदाराची आठवण येतेच. मग ते रंडणतं ऊन असो, शीतल चांदणं असतो, किंवा श्रावणातला रिमझिम बरसणारा पाऊस असो, रसकी फुहार असो, आठवण येते. असंच एक गाणं तुमच्या लक्षात आलं असेल. जुनं गाणं आहे. ओ सजना बरखा बहार आई, रसकी फुहार लाई, अखियों में प्यार लाई. ओ सजना. सजना जवळ नाही आहे, पण आंतरिक धागा जुळला आहे. जे जे सुंदर पाहू तेव्हा त्या प्रियकराची आठवण येते आणि आर्त होऊन हे गाणं म्हटलेलं आहे. आवाज लता मंगेशकरचा आहे. शैलेंद्र यांची गीतरचना आहे. सलील चौधरी यांचं संगीत आहे.
माझ्या मते हे परख किंवा पारख असा काहीतरी सिनेमा आहे, फार जुना आहे आणि साधनावर चित्रित केलेलं आहे. सुंदर गाणं आहे. आर्त लतानी त्या गाण्यामध्ये आर्तता ओतलेली आहे आणि याचा संस्कृत अनुवाद मी केला आहे आणि आज आपल्यापुढे सादर करणार आहेत पुण्याच्याच रमा रघुनाथ बेहेरे. रमा रघुनाथ बेहेरे पुण्याच्याच आहेत. व्होकल म्युझिकमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे, डिप्लोमा केला आहे. पुण्याच्या बिनिटी संस्थेच्या त्या गायिका आहेत. आवाज मधुर आहे, संस्कृतची जाण आहे, शुद्ध स्पष्ट उच्चारित श्रोते हो. अशा या रमा रघुनाथ बेहेरे आपल्यापुढे हे गाणं सादर करणार आहे. संस्कृत अनुवाद मी केला आहे. गायिका आहेत रमा रघुनाथ बेहेरे, पुणे. इत्यलम. हर्षस्य जलबिन्दवः नेत्रे प्रीतिपूरिते ओ प्रियतमो रम्या वर्षा इयं हर्षस्य जलबिन्दवः नेत्रे प्रीतिपूरिते ओ प्रियतमो शब्दायति त्वां नित्यं मे चित्तचाटकः शब्दायति त्वां नित्यं मे चित्तचाटकः मधुमधुरे अग्निषु दहति मे चित्तं ओ प्रियतमो रम्या वर्षा इयं हर्षस्य जलबिन्दवः नेत्रे प्रीतिपूरिते ओ प्रियतमो हिमवर्षायां सखे तृषिते मे लोचने मग्ने तव मधुस्वप्ने हिमवर्षायां सखे तृषिते मे लोचने मग्ने तव मधुस्वप्ने रम्या श्यामलमेघः यदा यदा दृष्टः रम्या श्यामलमेघः यदा यदा दृष्टः निद्रा न गच्छति निशयं व्यर्था ओ प्रियतमो रम्या वर्षा इयं हर्षस्य जलबिन्दवः नेत्रे प्रीतिपूरिते ओ प्रियतमो रम्या वर्षा इयं हर्षस्य जलबिन्दवः नेत्रे प्रीतिपूरिते ओ प्रियतमो. नमस्कार श्रोते हो. बरसत्या धारांबरोबर कोकिळेचं पूजन ऐकावं असं हे गाणं कानाला मनाला तृप्त करून गेलं. फार गोड आवाजात संस्कृतचा सराव करून रमाताईंनी हे गाणं गायलेलं आहे. मूळ गाण्याचे शैलेंद्रचे शब्दच इतके छान आहे. त्याचा संस्कृतानुवाद ऐकायलाही खूप छान वाटतं. मिठी मिठी अगनी में जले मोराजियारा. आपण त्याला संस्कृतातनं म्हणतो मधुमधुरे अग्निषु दहती मे चित्तम ओ प्रियतमा. असे याचे शब्द आहेत. रमाताईंनी आपल्यापुढे उत्तम सादर केलेलं आहे. याचा आस्वाद घ्या. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. यानंतर आपण पुन्हा भेटूया.
असंच एखादं गाणं घेऊन. तोपर्यंत वाटिकेला विसरू नका, ऐकत राहा गाणी. इत्यलम्.